Subscribe Virashmi Creation and press the bell icon. असं म्हणतात, आपण या समाजात वावरतोय तर आपण या समाजाला काहीतरी देणं लागतं. आणि सामाजिक कार्य करण्यासाठी पैशाची नव्हे तर मनाची तयारी असायला हवी. मकरंद वडवेकर बदलापूर शहरातील एक असं नाव ज्यांनी समाज कार्यासाठी वेळ काळ पाहिला नाही. जिथे कुठे गरज असेल तिथे यांनी विविध सामाजिक उपक्रमातून गरजू लोकांना सढळ हाताने मदत केली आहे. सत्कर्म आश्रम हे बदलापूर शहरातील एक असं आश्रम ज्या ठिकाणी अनाथ मुलांचे संगोपन केले जाते. त्यांचे विचार आणि अंगिक गुण ह्यांनाही इथे वाव दिला जातो. या सत्कर्म आश्रमात मकरंदजी सचिव म्हणून कार्यरत आहेत. आश्रमातील मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन कसे व्यवस्थित पार पडेल यासाठी ते नेहमी झटत असतात. तर मित्रांनो, समाजसेवा हाच खरा धर्म असे मानणारे, अनेक परिस्थितीत गरजूंच्या पाठीशी आधारस्तंभ बनून उभे राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर येणार आहेत. वीरश्मी क्रिएशन्स प्रस्तुत स्ट्रगलिंग स्टार्स या शो मधून पहिल्यांदाच समाज कार्याची धडपड असणारे व्यक्ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम सुरू झालाय. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करूयात समाजसेवक मकरंद वडवेकर यांचे. नमस्कार लॉकडाऊन मंडळीकर, वीरश्मी क्रिएशन प्रस्तुत स्ट्रगलिंग स्टार्स या शो मध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग स्वागत करूयात सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच बदलापूर येथील सत्कर्म आश्रमाचे सचिव मकरंद वडवेकर सर यांचं. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. नमस्कार. वीरश्मी क्रिएशन जे आहे त्याचे सगळे जे काही तमाम प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. सर, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल? मुळात मी राहणारा भुसावळचा आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि आमचं कुटुंब पहिल्यापासूनच म्हणजे माझे आजोबा, माझे वडील, माझी आजी, माझी आई हे सगळेच जण कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे समाजसेवेशी निगडीत आहेत. आणि प्रत्येकाच्या काही ना काही हालचाली आम्ही लहानपणापासून हे बघतच आम्हाला ते समाजसेवेचं बाळकडू खरं म्हणजे मिळालं आहे. माझं प्रायमरी एज्युकेशन जे आहे ते के नारखेडे विद्यालय भुसावळ इथे झालं. त्याच्यानंतर मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला, नंतर इंजिनिअरिंग केलं, BE केलं, MBA पण केलं मी इंटरनॅशनल मार्केटिंगमधून. त्यानंतर मात्र मग माझं करिअर सुरू झालं. मी काही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत करत कॉर्पोरेट लेवलचा एक्सपिरियन्स घेत US मधल्या कंपनीमध्ये 5 वर्ष काम केलं. नंतर सध्या जे आहे ते मी एका वर्गो स्पेशालिटीज म्हणून जी कंपनी आहे वॉटर बिझनेसमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये मी ॲज अ CEO म्हणून काम बघतो. प्लस कॅनोपस वॉटरटेक माझी स्वतःची कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात आज आहात तर तुम्ही समाजकार्याची सुरुवात कशा प्रकारे केली ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. म्हणजे मी समाजकार्याकडे कसा वळलो आहे हे खरं म्हणजे मला नक्कीच सांगायला आवडेल, कारण ते बाकीच्या लोकांसाठी सुद्धा प्रेरणादायी होऊ शकतं असं मला वाटतं. थोडक्यात आम्ही जेव्हा सुरुवातीला प्रमोशन जेव्हा माझं झालं की एक बेस्ट परफॉर्मर मी कंपनीमधला होतो आणि ब्रँच मॅनेजर म्हणून मी नवी मुंबईला गेलो. त्या पिरियडमध्ये जेव्हा माझा फर्स्ट टाईम अचिव्हमेंट झाली होती तेव्हा मला एक कंपनीने एक सत्कार केला होता. आणि त्यावेळेसपासून खरं म्हणजे ती रक्कम मी जी आहे ती एका संस्थेला दान करायची म्हणून ठरवलं. मग ते माझ्या लोकलमधल्या रोजच्या अपडाऊन करणाऱ्या मित्रांना सुद्धा ती कल्पना आवडली. आणि मग सगळ्यांनीच दर महिन्याला कॉन्ट्रीब्युशन पहिल्यांदा करायला सुरुवात केली. आणि मग आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये जायचो आणि मग जे काही थोडासा आमचा खारीचा वाटा असेल तो त्या संस्थेमध्ये सीझनचं ज्या प्रकारे त्यांना गरज असेल त्या प्रकारे आम्ही त्यांना मदत करायचो. नंतर असं झालं, तो माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग तुम्ही म्हणतात तसा खरोखर घडला. 26 जुलै 2005चा प्रलय तुम्हाला मित्रांनो आठवत असेल. आणि तो जो 26 जुलैचा मुंबईमध्ये जो महापूर आला होता त्याच्यामध्ये मी आणि माझा दुसरा एक मित्र हे आम्ही लिटरली पुरामध्ये वाहून गेलो होतो. आणि काही लोकांनी वाचवलं म्हणून त्या दिवशी जो आहे तो माझा दुसरा जन्म झाला असं मी गृहीत धरतो. हा जो दुसरा जन्म देवाने मला दिलेला आहे त्या बदल्यात माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ठरवलं की आता मला पण समाजच्या प्रतीने काहीतरी आपण समाजकार्य करणं गरजेचं आहे.
आणि त्यातनं मी प्रेरणा घेतली. आणि जेव्हा मी पुरातनं वाचून नवी मुंबईतनं बदलापूरला परत यायला निघालो आणि रस्त्यावरती मी वेगवेगळ्या लोकांची जी काही परिस्थिती बघितली पुरामुळे झालेली, ती माझ्या मनावरती, हृदयावरती अजूनपणे पूर्णपणे कोरलेली आहे. तिथून माझ्या समाजकार्याची सुरुवात झाली आणि मी ठरवलं की बस, देवाने जो मला पुढचा जन्म, आता हा नवीन जन्म दिलेला आहे आणि त्यांनी मला जी काही प्रेरणा दिलेली आहे ती हीच मला सांगते की अनेक समाजातले असे घटक आहेत की त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. मग ती माझी स्वतःची केलेली गरज असू दे, माझ्या स्वतःच्या कंपनीच्या थ्रू केलेली CSR मधली गरज असू द्या, किंवा ज्या लोकांना खरोखर दानशूर व्यक्ती आहेत आणि ज्यांना चांगली संस्था माहीत नाही आहे, त्यांच्यामधला सेतू सुद्धा बनण्याचं काम जे आहे ते मी स्वतः त्यातनं करण्याचा प्रयत्न सुरू केला. हे समाजकार्य कशा पद्धतीने मी चालू केलं हे जर सांगायचं म्हटलं तर पहिले आम्ही जेव्हा पुरातनं वाचलो त्यावेळेस आम्ही मित्रमंडळी, आमची जी सगळी गाडीतली अपडाऊन करणारी मित्रमंडळी होती, आम्ही घरोघरी जाऊन कपडे आणि पुरी भाजी किंवा भाजी पोळी याची पार्सल आम्ही तयार केली. एका मोठ्या बॅग्समध्ये घेऊन आम्ही गाड्यांवरनं फिरून आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्ही एक सत्कर्म आश्रम म्हणून बालकाश्रम जो आहे, ज्याचा मी आता सचिव आहे, त्या सत्कर्म बालकाश्रमात सुद्धा आम्ही गेलो आणि तिथली परिस्थिती बघितली आणि लक्षात आलं की इथेच खरोखर मदतीची गरज आहे. आणि तिथून मग आम्ही पहिल्यांदा तिथे मुलांना युनिफॉर्म शिवले, नंतर पहिले त्यांचं रोजचं जेवणखाण करण्याचा प्रयत्न केला, नंतर त्या मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी मदत केली, नंतर आम्ही त्या मुलांची फी भरण्यासाठी मदत केली. मग त्यावेळेस त्या ट्रस्टीने जे काही आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही त्यांना मदत करत गेलो. असं करत करत बाजूचे पण आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्ये फिरताना आम्हाला जिथे जिथे जमलं, ज्या ठिकाणी शक्य होतं आणि गरज दिसली त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोचायला लागलो. मग काही ठिकाणी तर आम्ही लोकांकडनं जुने कपडे गोळा करून तिथल्या लोकांना आदिवासी पाड्यांमध्ये वाटले. रिक्षावाल्यांसाठी सुद्धा आम्ही मेडिकल कॅम्प घ्यायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली. मग एक फाउंडेशन बनवलं मित्रांनी मिळून, अंकिता फाउंडेशन म्हणून. त्याच्यातनं आम्ही पूरग्रस्तांसाठी काम केलं, पेपर विक्रेत्या मुलांसाठी काम केलं, जागतिक महिला दिनानिमित्ताने रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं, खेड्यापाड्यांवरती जाऊन दंतचिकित्सा शिबिरं घेतलीत. आणि माणुसकीची भिंत हा तो एक प्रोजेक्ट बदलापूरमध्ये प्रसिद्ध आहे की लोकांनी आपले चांगले कपडे त्या ठिकाणी आणून द्यायचे आणि गरीब लोकांनी तिथनं येऊन, गरजू लोकांनी तिथनं ते कपडे घेऊन जायचे. हा उपक्रम 10 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावरती मी सगळ्या ठिकाणी राबवला आणि तो मात्र भयंकर पॉप्युलर झाला आणि लोकांना ती कल्पना आवडली आणि लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला. तुम्ही आज या समाजात एक समाज कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहात, तर तुम्हाला या कार्यामध्ये काय काय अडचणी आल्या आणि तुम्ही त्यावर कशा प्रकारे मात केली? खरोखर खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही आणि हा सगळ्यात मूळ प्रश्न आहे की सामाजिक कार्य करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातनं आपण कसा मार्ग काढतो. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण जी असते ती म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे ते फंडिंग गरजेचं असतं. आर्थिक मदत जी असते ही लोकांपासून मिळवणं ही या सामाजिक कार्यामध्ये खूप सगळ्यात महत्त्वाची गरज असते. आता माझ्या देश विदेशांमधल्या ज्या काही कॉन्फरन्सेस, मीटिंग्स मी अटेंड करायचो त्यावेळेस प्रत्येक वेळेस माझ्या डोक्यात यायचं की या कंपन्या काही गोष्टींमध्ये लाखो रुपये खर्च करताना मागे पुढे बघत नाहीत. मग अशा कंपन्यांना जर का एखादा जेन्युइन ग्रुप दिसला किंवा एक प्रॉपर संस्था दिसली तर ते लोक त्या तिथे मदत करू शकतात. मी माझ्या मित्रांकडे पण बोललो की बाबा एक सत्कर्म बालकाश्रम म्हणून आहे, अंकिता फाउंडेशन आहे, पाणवठा म्हणून एक संस्था आहे, किंवा वृद्धाश्रम आहे, अंधविद्यालय आहे, या सगळ्यांमध्ये माझं त्या लोकांकडे माझं जाणं येणं आहे. तर तिथे तुम्ही मदत करू शकाल का? पण आता होतं काय, मित्रांनी सांगितलं आम्ही मदत करायला तयार आहोत, किंवा कंपन्यांचं सुद्धा म्हणणं होतं की CSR मधनं आम्ही फंडिंग देऊ शकतो. पण ती मदत जी आहे ती खरोखर गरजू आणि उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचते का? कारण 100तल्या 70 ठिकाणी माझ्या मित्रमंडळींना किंवा या कॉर्पोरेटमधल्या ऑफिसर्सला, लोकांना हे फार वाईट अनुभव आलेले होते की आपण केलेली मदत जी आहे ती खरोखर गरजूंपर्यंत पोहोचतच नाही. मग त्याच्यावरती पर्याय काय करायचा, या अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी मी काय चालू केलं की जे काही आम्ही इव्हेंट करतो, म्हणजे आता सत्कर्म आश्रमामध्ये म्हणाल तर आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी सेलिब्रेशन, म्हणजे हे सगळे सण, सगळ्या वार याचे आम्ही साजरे करतो. दिवाळीमध्ये आकाश कंदिलाचा उपक्रम करतो, पणत्या बनवण्याचा उपक्रम करतो, मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेतो, आंतरशालेय पातळीवरती सुद्धा आम्ही चित्रकला स्पर्धा घेतलेल्या आहेत की ज्या आपल्या सत्कर्म आश्रमामध्ये मुलांसाठी घडवल्या. हे सगळं करण्याचा मागचा उद्देश हा आहे की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर
त्या सोशल मीडियापर्यंत पोहोचल्या तर लोकांना याची माहिती मिळते की खरोखर हा जो ग्रुप आहे, मित्रांचा ग्रुप आहे किंवा मकरंद सर जे काही काम करतायत हे खरोखर त्या गरजू मुलांपर्यंत पोहोचतं आणि गरजू मुलांसाठी आहे. हे जेव्हा सोशल मीडियामधनं व्हिडिओ क्लिप बनवून यूट्यूबवरती टाकून किंवा आपण ऑनलाईन इंटरनेटवरती तुम्ही टाकलं तर वेबसाईट बनवून अशा वेगवेगळ्या मार्गाने सोशल मीडियाच्या मार्गाने लोकांनी जेव्हा ते बघितलं किंवा ज्यांना आपण पाठवतो सुद्धा मोबाईलवरनं, हे जेव्हा लोकांनी बघितलं तेव्हा त्या लोकांना जाणीव झाली की हो, खरोखर इथे गरज आहे आणि आपण केलेली मदत ही त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचते आहे. स्वतःच्याच खिशातनं पैसे दरवेळेस द्यायला लागतात असं नसतं, पण आजूबाजूला आपल्या काही लोकांना ही इच्छा असते की मला एखाद्या चांगल्या प्रोजेक्टला मदत करायची आहे, पण ते लोक जेन्युइन आहेत का आणि खरोखर त्या लोकांना त्या गोष्टीची गरज आहे का, हे जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांना जर ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांना जर ते पटलं तर मात्र देणाऱ्याचे हात हजारो आणि दुबळी माझी झोळी असा सुद्धा अनुभव मला हे काम करताना बऱ्याच वेळा आलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस मी माझ्या कॉन्टॅक्टमधले मित्रमंडळी म्हणा किंवा माझे नातेवाईक सुद्धा सुरुवातीपासून जे आहेत, जे मला सपोर्ट करतायत, सगळ्या ठिकाणी देणगी लागते, वर्गणी लागते, ज्या ठिकाणी काही वस्तू खरेदी करायची असते, तर या सगळ्यांचा खरोखर मला पूर्ण सपोर्ट मिळतो. फॉर एक्झाम्पल, आता आमच्याकडे जेव्हा पाण्याचं बोरिंग होतं, ती बोरिंग अचानक बंद झाली. ती चालू करायची म्हटल्यानंतर मी लगेच पंपलाईनमधल्या माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं, बाबा अशी अशी अडचण आहे. दुसऱ्या दिवशी त्याची टीम हजर होती. त्याने सांगितलं, सर हा असा असा तुमचा प्रॉब्लेम आहे, तो आम्ही सॉल्व्ह करतो. एवढ्या गोष्टींची तुम्हाला खर्च करण्याची गरज आहे, पण त्यातले माझ्यातर्फे कॉन्ट्रीब्युशन म्हणून तुम्हाला मी डिस्काउंटमध्ये हे काम करून देईल. आणि त्यानुसार त्याने वेळेवरती सगळी मशिनरी आणून माझं बोरिंग ताबडतोब चालू करून दिलं. त्यामुळे मुलांना लगेच पाणी मिळालं. असंच तुम्ही जर पुढची स्टेज बघितली तर 26 जुलैला आत्ता 2019 साली जो काय आमच्या सत्कर्म आश्रमामध्ये आणि पाणवठ्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं, त्यावेळेस तर असं झालं की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फोन करून सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि सगळ्यांनी आम्हाला विचारलं, तुम्हाला काय वस्तू पाहिजे ती सांगा. कारण त्यांना हे पटलेलं होतं की ही खरोखर त्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, अनाथ मुलांचं किंवा वृद्धाश्रमातल्या गरीब वृद्धांचं किंवा तुमच्या प्राण्यांचं हे जे काही नुकसान झालेलं आहे वेगवेगळ्या संस्थांमध्ये ज्यांच्याशी मी संलग्न आहे, त्या संस्थांमध्ये आपण जी मदत करतोय ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यावेळेस मात्र खरोखर सगळ्यांनी मला साथ दिली. सगळ्यांनी मला जे पाहिजे त्या वस्तूंसाठी त्यांच्यातर्फे जे काही शक्य आहे ती मदत केली. एखाद्या ठिकाणी असं होतं की एखादी गोष्ट जर मोठ्या बजेटची असेल तर मग 2-3 संस्था मिळून एकत्र आम्ही त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं आणि आमची जे आहे ते त्यावेळेसच्या अडचणी जे आहेत त्या दूर करायला खरोखर मदत केली. सर, जेव्हा तुम्ही समाजसेवेचे कार्य हाती घेतले तेव्हा तुमची फॅमिली किंवा तुमचे मित्रमंडळी ह्यांचं काय रिॲक्शन होतं? माझ्या या सामाजिक कार्यामधल्या हालचाली ज्या आहेत किंवा मी जे काही समाजकार्य करतोय त्याच्यावरती माझ्या मित्रांची रिॲक्शन जर तुम्ही पहिल्यांदा म्हटलं किंवा फॅमिलीचे रिॲक्शन म्हटलं किंवा कॉर्पोरेट वर्ल्डचे रिॲक्शन म्हटलं तर सुरुवातीला खरोखर प्रत्येक ठिकाणी थोडीशी निगेटिव्ह होती. हे मला सांगायला अजिबात आज मी वाईट वाटून घेत नाही. त्याचं कारण असं की सुरुवातीला असं झालं फॅमिलीमध्ये की बाबा आता हे काय लष्कराच्या भाकरी थापायला सुरुवात केली की काय तुम्ही, अशा टाईपमध्ये थोडंसं फॅमिलीला पहिल्यांदा एक मनामध्ये किंतु होता की हे आपल्याला पूर्ण वेळ देऊ शकणार की नाही याच्या पुढे, किंवा मग हे करतात तिथे जाऊन मग काय करतात. मग तिसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या बॅकग्राऊंडवरती जे आहे ते करिअरमध्ये तर काही कुठे कॉम्प्रोमाइज होत नाही आहे ना, ही पण शंका एक घरच्यांच्या मनामध्ये होती. पण जेव्हा त्यांनी बघितलं की मी काय काम करतोय किंवा संस्थेमध्ये काय ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्याच्यामध्ये मी त्यांना पण इन्व्हॉल्व केलं, त्यानंतर त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढली. नंतर तर अशी वेळ पण झाली की माझ्या घरी स्वतःच्या माझ्याकडे काही पाहुणे येऊन बसलेले आहेत आणि मला अचानक आश्रमामध्ये, माझ्या सत्कर्म आश्रमामध्ये काही पाहुणे येणार आहेत की ज्यांच्यासाठी मी तिथे असणं जास्ती गरजेचं आहे. तर अशा वेळेस मात्र मी ते सोडून तिथे गेलो. घरच्यांना हा वाटलं की अरे बाबा आता घरातले पाहुणे येणार आणि हे तिकडे गेलेत, तर त्यांना वाटलं कसं सांगावं. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं जरा ते काम होतं आणि तिकडे गेले, तर ते माझ्याकडे येणारे पाहुणेसुद्धा खुश झाले की अरे वा, चांगल्या कामासाठीच गेलेत, आम्हाला काय, आम्ही तिथे जाऊन भेटतो त्यांना. नंतर तर असं झालं की एखाद वेळेस काही गरज असेल तिथे आणि ताबडतोब पोचायची गरज असेल आणि समजा मी देशात नसेल किंवा मी मुंबईमध्ये नसेल, तर माझे कुटुंब जे आहे ते माझा मुलगा, माझी मुलगी, माझ्या सौभाग्यवती किंवा माझी आई हे स्वतःहून तिथे पोहोचून त्या ठिकाणी ते कार्य जे आहे ते तडीस लावायला लागले.
मित्रांचं म्हणाल तर मित्रांचं पण असंच झालं. सुरुवातीला मित्र म्हणायचे अरे काय आहे तू सॅटर्डे संडे तू तिकडेच असतोस. आणि मग नंतर अशी परिस्थिती आली की जेव्हा त्यांनी ते बघितलं की मी काय करतोय त्याच्यानंतर मग त्यांनी पण प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. म्हणजे मग त्यांनी प्रोग्राम ठरवताना ते असेच ठरवायला लागले की रविवारी दुपारी तू नसतोस ना हरकत नाही, दिवसभर तुला ते काम असतं ना, आपण वाढदिवस जो आहे तो आपण संध्याकाळी ठेवू. म्हणजे मित्र पण त्यानिमित्ताने सपोर्ट करायला लागले. कॉर्पोरेटमध्ये तर अशा गमती जमती झालेल्या आहेत की एका महत्त्वाच्या कंपनीच्या प्रेझेंटेशनसाठी मला जायचं होतं आणि त्या ठिकाणी माझं असणं गरजेचं होतं. पण मी त्यांना अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की सर माझ्याकडे एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम जो आहे तो मला अटेंड करणं गरजेचं आहे, तर मी थोडा लेट आला तर चालेल का. तर त्यांनी आधी हो नाही करत त्यांनी होकार दिला. आणि मग नंतर मी जेव्हा गेलो आधी तर नाखुशीने होकार दिलेला होता. मी परत आल्यानंतर जेव्हा त्यांना कार्यक्रमाचे फोटो दाखवले आणि त्यांना ॲक्टिव्हिटी दाखवली की आम्ही मुलांकडनं कशा पद्धतीने आकाशकंदील बनवून घेतो, त्या आकाशकंदीलाचं आज उद्घाटन होतं, त्यावेळेस त्या दिवाळी फंक्शनचे फोटो बघितले, त्या मुलांचं काम बघितलं आणि त्या कंपनीचे लोक एवढे खुश झाले की त्यांनी मला सांगितलं की पुढचा जो तुमचा प्रोग्राम असेल त्यावेळेस CSR ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत आम्ही स्वतःच त्याला फंडिंग करू. म्हणजे ज्या ठिकाणी मला पहिले थोडं हेजिटेशन वाटत होतं, मनामध्ये थोडीशी दुगदुग होती की मी हे करू शकेल पण यांचा मला सपोर्ट मिळेल की नाही, ते आज अशी परिस्थिती आहे की मित्रमंडळी पण सपोर्ट करतायत. आज फॅमिलीसुद्धा दे आर फिलिंग प्राऊड अबाउट मी. त्यांना आज बाहेर मित्रांना सांगताना अभिमान वाटतो की माझे बाबा शनिवार रविवारी म्हणा किंवा इतर सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा तेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा वेगवेगळ्या या उपक्रमांमधनं ते पूर्णपणे बिझी असतात. एवढंच नाही तर माझे जे स्टाफ आहे, माझ्या स्वतःच्या कंपनीमधला स्टाफ आहे, त्यांना सुद्धा हे लक्षात येतं की काही कामांमध्ये सर जर का आज त्या कुठल्या कार्यक्रमासाठी जाणार असतील तर ते सुद्धा माझ्या अपरोक्ष सगळा कारभार व्यवस्थित सांभाळतात. असं प्रत्येक जण या समाजकार्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मला मदत जे करतायत त्यांचा खरोखर मला दरवेळेस असं वाटतं की मी या सगळ्यांचाच ऋणी आहे. सर, नोकरी किंवा इतर काम आणि समाजसेवा ह्याचा ताळमेळ तुम्ही कसा सांभाळता, म्हणजे कामाचं नियोजन कसं करता? तारेवरची कसरतच खरोखर करायला लागते हे वेळेचं नियोजन करताना. शक्यतोवर मी एक जो माझा विकेंडचा पिरियड असतो तो म्हणजे शनिवार आणि रविवार, या दोन गोष्टी बाय डिफॉल्ट मी या उपक्रमांमध्ये माझा पूर्ण वेळ देत असतो. आणि मग असं होतं की माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने माझं बऱ्याच ठिकाणी सारखं फिरणं पण चालू असतं. मग समजा मला काही दादरमधल्या लोकांबरोबर ते बोलायचं आहे, ठाण्यातल्या लोकांशी मला काही कोऑर्डिनेशन करायचं आहे, पुण्यातल्या लोकांशी काही कोऑर्डिनेशन करायचं आहे. तर या सगळ्या लोकांबरोबर मी माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा जात असतो त्या वेळेस मी त्यांच्याबरोबर त्या मीटिंग करून घेणं आणि जसं जसं माझ्या नोकरीतनं मला मधला वेळ मिळेल त्यावेळेस या कामासाठी वेळ देणं हे मात्र मी आवर्जून घडवून आणत असतो. हो, पण ही खरोखर तारेवरची कसरतच आहे आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे ती होऊ शकते. सर, ह्या कार्यात आल्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही समाजसेवा सुरू केली तर तुम्हाला काही पॉझिटिव्ह किंवा काही निगेटिव्ह अनुभव आले आहेत का? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अनुभव तुम्ही जर म्हटलात तर खरोखर हे सगळ्या प्रकारचे अनुभव समाजकार्य करत असताना येतच असतात. आम्हाला तर असे अनुभव आहेत की आम्हाला काही लोकांनी येऊन विचारलं होतं की तुम्ही जे काही आता जुने कपडे गावातून गोळा करताय आणि तुम्ही आदिवासी पाड्यांवरती नेऊन वाटताय तर ते खरोखर तिथे वाटताय का तुम्ही कुठेतरी जाऊन किलोच्या भावाने विकतायत का, असे पण प्रश्न विचारतात लोक. पण त्यावेळेस हा अनुभव खूप आला मला. असा अनुभव खूप ठिकाणी आला की लोक तुम्हाला प्रश्नच असे विचारतात की तुम्हाला अवघडल्यासारखं होतं. त्यावेळेस सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट करतो की एक काम करा, तुम्ही स्वतःच चला, तुम्ही स्वतः येऊन तिथे बघा आणि तुम्ही त्या कार्यक्रमात पण सहभागी व्हा. म्हणजे तुम्ही हे जे आम्ही करतो आहे ते खरं करतोय की नाही तुम्हाला कळेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखाद्या प्रोजेक्टला गव्हर्नमेंटची ग्रँट नाही आहे म्हणजे याचा अर्थ त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी कमी आहे का, तर असं नसतं. खूप चांगल्या संस्था आपल्या आजूबाजूला असतात. पण लोकांचा संशय घेण्याची जी वृत्ती असते त्याला कारणसुद्धा असं असतं की त्यांना वेगवेगळे वाईट अनुभव वेगवेगळ्या संस्थांचे आलेले असतात. अशा वेळेस आपली संस्था किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो आहोत किंवा आपण ज्या प्रोजेक्टसाठी काही कॉन्ट्रीब्युशन देणार आहोत ती संस्था किंवा तो प्रोजेक्ट किंवा तो इव्हेंट हा जेन्युइन आहे हे लोकांना पटवून देणं हे मात्र तुम्हाला द्यायला लागतं. आणि लोक संशय घेतात. लोकांचं काम आहे तुम्ही खरं ठरणं, तुम्ही लोकांना आपली जेन्युनिटी दाखवणं हे तुमचं काम आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये निगेटिव्ह अनुभव येणारच आहेत. त्याला पॉझिटिव्हमध्ये कसे कन्वर्ट करायचे हे तुमच्या मेहनतीवरती आणि सच्चेपणावरती अवलंबून आहे. सर, तुम्हाला पाहून जर कोणी नव्याने सामाजिक कार्यात सहभागी होणार असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल? आता मार्गदर्शन करायचं म्हणजे असं आहे की हा जो काही माझा एक 17-18 वर्षांचा अनुभव आज जमा झालेला आहे तर तो मला खरोखर शेअर करायला आवडेल.
तुम्हाला जर समाजकार्य करायचं असेल तर सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मी म्हणेल ती अशी आहे की पहिली गोष्ट तुमच्या कौटुंबिक जबाबदारी जी तुमच्याकडे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. जे काही काम तुम्हाला करायचं आहे ते सगळ्यात पहिले घरच्यांच्या ज्या तुमच्याकडच्या अपेक्षा आहेत त्यात तुम्ही कुठे कमी करत नाही आहे ना, तुम्ही तिथे काही कमी पडत नाही आहे ना, याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमचं वर्तणूक पाहिजे, वागणूक पाहिजे. आज खऱ्या अर्थाने जे म्हटलं जातं ना की तुम्ही डोक्यावरती बर्फ तुम्हाला ठेवायला पाहिजे आणि जिभेवरती साखर ठेवायला पाहिजे, तरच लोक तुमच्या वागण्या बोलण्याकडे जे आहे ते तुमच्या ॲक्टिव्हिटीजवरती विश्वास ठेवतात आणि मदत करायची तयारी दाखवतात. प्रत्येक गोष्ट जी आहे ते समाज तुमच्याकडे बघत असतो. त्यामुळे तुमची जी आहे ती जबाबदारी तेवढीच वाढते की तुम्हाला विश्वासार्ह बनायला लागतं लोकांसाठी, की जेणेकरून तुम्ही केलेल्या कार्याला लोकांची पूर्णपणे मदत मिळते आणि सपोर्टसुद्धा मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने आपलं पहिले घर सांभाळायचं, आपलं करिअर जे आहे ते एज्युकेशन जे आहे त्यात कुठे कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्टवर्दीनेस. तुमच्यातला विश्वास, तुमचा जो विश्वास आहे लोकांच्या मनातला तो वाढवला पाहिजे. आणि मग तुम्हाला काही स्किल्स लागतात, जसं तुम्ही कॉम्प्युटर लिटरेट पाहिजे, तुम्हाला मीडियाची नॉलेज पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही ॲक्टिव्ह पाहिजे. सांगायला आवडेल जे काही आजकाल तरुण मुलं आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रमसुद्धा आहेत. म्हणजे मास्टर्स इन सोशल वेलफेअर किंवा MSW जे आपण कोर्स आपल्याला माहिती असेल तर या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये पुस्तकी ज्ञान तुम्हाला खूप मिळेल, पण व्यावहारिक ज्ञान जे आहे हे तुम्ही स्वतःहून जोपर्यंत एखाद्या संस्थेमध्ये जाऊन काम बघत नाही किंवा काम करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान मिळणार नाही. माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला ज्या काही NGOचं काम चालू आहे किंवा ज्या काही संस्थांचं काम चालू आहे त्या संस्थांमध्ये जेव्हा काही कार्यक्रम असतात किंवा जे कुठले वेगवेगळे प्रोग्राम्स असतात त्यावेळेस आपण स्वतःहून तिथे जावं. पण नुसतंच जायचं नाही तर आपला तिथे सक्रिय सहभाग पाहिजे. म्हणजे वेळ पडली तर आम्ही स्वतः गमतीत नेहमी म्हणतो की जर गरज पडली तर मी झाडू पण घेतो आणि झाडू मारायला बसलेलो आहे. जर गरज पडली तर मी स्वयंपाकामध्ये भाजी चिरायला पण मदत करतो. जर गरज पडली तर मी पाहुण्यांचं स्वागत पण पुष्पगुच्छ देऊन करतो. आणि जर गरज पडली तर मी छपरावरती चढून सुद्धा मी ते पत्रे नीट करतो. सगळ्या पद्धतीचं काम करण्याची गरज असते आणि ती छापील पुस्तकांच्या अभ्यासक्रमात नसते. कितीही झालं तरी ज्या गोष्टी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये मार्क मिळवण्यासाठी शिकवल्या जातात आणि प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात जेव्हा तुम्ही त्या संस्थांमध्ये जाल या दोघांमध्ये प्रचंड तफावत असते. ती जर तुम्हाला खरोखर शिकायचं असेल, समाजकार्य तुम्हाला इंटरेस्ट असेल तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे जे इव्हेंट्स असतात त्या इव्हेंटला खुर्चीवर बसून अटेंड न करता पडद्याच्या मागे जे काम करणारे लोक असतात त्यांच्याबरोबर तुम्ही काम करा. कुठल्याही संस्थेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही समोर खुर्चीवरती कार्यक्रमात न बसता स्टेजच्या मागे जे काही धडपड चाललेली असते, तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे काही टीम काम करत असते त्या टीममध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट जर असली तर तुम्हाला खरोखर याचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल आणि तुमच्या व्यावसायिक करिअरच्या पण बाकीच्या ज्या काही बाबी आहेत त्यावेळेस सुद्धा या ज्ञानाचा उपयोग होतो. आणि तुमच्या छापील अभ्यासक्रम जो असतो शाळेत मिळणारा जो आहे तो समजून घेताना तुम्हाला जर व्यावहारिक ज्ञान असेल तर तुम्ही जास्ती चांगल्या पद्धतीने ते आत्मसात करू शकतात. त्यामुळे माझं आव्हान सगळ्या तरुण पिढीला हेच आहे की जास्तीत जास्त वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही जा, कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि सक्रिय सहभाग द्या. म्हणजे आपोआप तुम्हाला जी आवड जी आहे, तुम्हाला जो हा छंद जर असेल तर तो तुम्हाला जोपासता येईल आणि समाजाला सुद्धा त्याची मदत होईल. सर, समाजसेवे व्यतिरिक्त जर तुम्हाला फावला वेळ मिळाला तर तो तुम्ही कसा घालवता? हा प्रश्न एकदम खरोखर कठीणच आहे तुमचा. फावल्या वेळामध्ये मी काय करतो, आता मुळात कसं असतं की आपला जो काही व्यवसाय कारभार आहे त्याच्यामध्ये एवढे आपण बिझी असतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा समाजकार्यासाठी पण वेळ द्यायचा, मग त्यानंतर कुटुंबासाठी पण वेळ द्यायला लागतो आणि मग त्यानंतर जो वेळ मिळतो तो खरं सांगायचं तर तो वेळ किंवा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना ट्रॅव्हलिंगमधला जो वेळ असतो तो वेळ, या सगळ्या वेळांमध्ये मी खरं सांगायचं ना तर स्वतःला अपडेट करतो. मी स्वतःला अपग्रेड करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आज बाकीच्या संस्था ज्या आहेत त्या काय काम करत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कुठले उपक्रम होत आहेत, त्या लोकांचा त्या उपक्रमांच्या मागचे प्रयत्न कसे असतात, या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून काही वेळा तर असं असतं की माझ्यातली कपॅसिटी जी आहे ती वापरून मला आणखीन काही नवीन शिकता येऊ शकतंय का की ज्याचा माझ्या प्रोजेक्टला मला उपयोग होईल. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यासाठी जो अभ्यास लागतो तो अभ्यास पण करायला लागतो.
हे शक्य असतं. तुम्ही लोकलमध्ये ट्रॅव्हल करताना, विमानात प्रवास करताना, कारमधनं प्रवास करताना, तुम्ही कुठल्याही प्रकारे ट्रॅव्हलिंग करत असताना तुम्ही जर ड्राईव्ह करत नसाल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही वेळ चोरून जो आहे त्या तुम्ही स्वतःमध्ये तुम्ही बाणवू शकतात आणि स्वतःला अपग्रेड करून तुमचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येऊ शकेल समाजासाठी यासाठी तुम्ही प्रयत्न. आता कसं असतं की नॉर्मल जे सगळे लोक असतात त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा असते की माणसाने तुमच्या कामधंद्यावरनं घरी आलं की घरामध्येच बसावं. पण माझ्या कुटुंबाला आता तशी सवय झालेली आहे की हा माणूस जो आहे हा घरी बसणारा नाही आहे, हा स्वस्त बसणारा नाही आहे आणि या माणसाच्या बाहेर वेळ घालवण्यामध्ये खरोखर काही लोकांना उपयोग होतो आणि त्यांची मदतच होते. पण तरीसुद्धा येस, फॅमिलीचा हक्काचा जो टाईम असतो ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो तो वेळ मी नक्कीच फॅमिलीबरोबर घालवतो. मग त्या सगळ्यासाठी कुठून तरी वेळ कसा काढायचा हे प्रत्येकाला आपलं आपलं कौशल्य वापरायला लागतं. पण येस, फॅमिलीचा वेळ तुम्ही नाकारू शकत नाही, हे मात्र खरं आहे. धन्यवाद सर. माझे सर्व प्रश्न संपलेले आहेत. सर आता वेळ आली आहे एक छोटासा गेम खेळायची ज्याचं नाव आहे रॅपिड फायर गेम. तर सर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्ही पटापट उत्तरं द्या. सर काय महत्त्वाचं वाटतं, समाजसेवा की नोकरी? व्यवसाय करून मग समाजकार्य, कारण व्यवसाय करण्यामध्ये पण माझा जो आहे तो समाजकार्याला उपयोग होतो. त्यामुळे व्यवसाय करताना समाजकार्य करणं ही माझी आवड आहे. सर काय निवडाल, फॅमिली की मित्र? फॅमिली आधी आणि मग फ्रेंड्स, कारण कुटुंबाचा सपोर्ट असल्याशिवाय ही कामं करता येत नाहीत आणि मित्रांचा सपोर्ट जो असतो तो सुद्धा तेवढाच गरजेचा असतो. सर कशावर विश्वास ठेवता, नशीब की मेहनत? ऑफकोर्स मेहनतीवरती विश्वास ठेवतो, कारण कसं आहे की मेहनतीला पर्याय नाही आहे आणि जर तुम्ही मेहनती असाल आणि जर तुम्ही मेहनत करून काम केलं तर नशीब तुम्हाला आपोआप साथ देतं. सर शेवटचा प्रश्न भुगली आहे, त्याचं उत्तर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. कोणती एक इच्छा मला पूर्ण करायची? नक्कीच माझी एक इच्छा आहे, कारण मागच्या वर्षी माझ्या सत्कर्माश्रमाच्या प्रोजेक्टवरती अमेरिकेतली NRI मुलं काही आलेली होती आणि त्यावेळेस ती मुलं इथे 3 आठवडे राहून त्यांनी आपल्या मुलांबरोबर नॉलेज शेअरिंग केलेलं होतं. त्यावेळेसपासून माझ्या डोक्यामध्ये एक स्वप्न आहे की जशी ती मुलं आज आपल्याकडे भारतामध्ये आली तशी भारतातली आपल्याकडची जी अनाथ मुलं आहेत, आश्रमातली जी काही मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आणि कुटुंबाला पण बरोबर घेऊन मला त्यांना सगळ्यांना जे आहे ते युरोप टूरला नेऊन आणायचं आहे. ही मात्र मी मनापासून ही एक इच्छा ठरवलेली आहे. धन्यवाद सर. तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ काढून आज आमच्या शोमध्ये आलात. तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. समाजकार्याची जागरूकता आज आमच्या शोद्वारे अनेक लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तसेच अनेक तरुण तरुणी किंवा समाजातील अनेक लोक आहेत यांना आज समाजकार्याची ओढ नक्कीच जाणवत असणार आहे. मला सुद्धा खूप आनंद झाला आणि विरश्मी क्रिएशनने मला ही जी काही संधी दिली, मला काही व्यक्त करण्यासाठी जो काही हा प्लॅटफॉर्म दिला आहे की जेणेकरून मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्याबद्दल खरोखर मनापासून विरश्मी क्रिएशनचे मी धन्यवाद मानतो. आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आणि तसेच जे काही लोक या सामाजिक क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्या सगळ्यांनासुद्धा मी एक धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवू नका, कुठल्याही प्रकारे आर्थिक पदाची पण आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवू नका, तर समाजकार्य तुम्ही चांगलं करू शकता एवढं मी सांगतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. मंडळी, तुम्हालाही वाटतंय समाजसेवा करावी, गरजू लोकांना मदत करावी? नक्कीच करा. बदलापूर येथील सत्कर्म आश्रमातील गरजू मुलांना जर तुम्हाला मदत करायची असेल ती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.